म्हणजे मतदान किती झालं मशीनवर आणि आपल्या म्हणजे आपण जो मतमोजणी करतो म्हणजे त्या दिवशी मतदान किती झालं त्याचा तो पुरावा त्या ठिकाणी असतो. त्याच्यात कुणी केलं कसं केलं अशी काही नावं तिथे लिहिलेली नसतात. फक्त मतदान किती झालं म्हणजे आपल्याला किती मशीनचा टाईम किती होता, क्लोजिंग टाईम किती होता, असं बरंच काही त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. सह्या असतात. पण त्याला फक्त टॅली नंबरचा असतो. विषय एवढाच की समजा त्याच्यामध्ये झाले 1000 मतदान, तर त्या 1000पैकी आम्हाला जे काय असेल समजा फक्त 900 लोक तिथं आली. जर 100 हे कोण त्या मशीननीच केलं तर काय झालं हे बघण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा तिथं जे होते त्याचं फक्त आउटपुट तुम्ही द्या. त्या सीसीटीव्ही कॅमेराचा आम्ही आउटपुट तिथं बघू. आता काही जसं शिरूरमध्ये काही करमायची लोक तिथं आढळली, काही साताऱ्याची लोक तिथं आढळली. आता समजा शिर्डीमध्ये काही लहान कॉलेजच्या मुलांनी मतदान केलं असं तिथं शंका आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला बघावं लागेल. काही ठिकाणी त्याच मतदारसंघामध्ये एक व्यक्ती 2 ठिकाणी सुद्धा मतदान केलं अशी चर्चा आहे. दुबार नावं आहेत. हे सगळ्या एक उमेदवार म्हणून, एक निवडून आलेला आमदार म्हणून, लोकात काम करणारा एक सेवक म्हणून, तसंच काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाची जेव्हा बैठक झाली तिथं आलेले आमचे सर्व उमेदवार, त्यातले 10 जे विजयी झालेले होते आणि इतर ज्यांना पराजय हा स्वीकारावा लागला, अशा सगळ्यांची चर्चा केल्यानंतर काही मुद्दे समोर आलेले आहेत. त्यातल्या काही मुद्द्यांवर आम्ही अभ्याससुद्धा केलेला आहे आणि अजून अभ्यास सुरू आहे. पण एक गोष्ट इथं मला स्पष्ट करायची आहे की आम्ही सत्तेत आलो नाही म्हणून आम्ही नाराज आहे असं नाही. सत्तेत येईल नाही हा विषय दुसरा. पण आमचा कुठेतरी एक अंदाज होता, काही झालं तरी आम्ही 124 ते 130च्या खाली येणार नव्हतो. आणि वरती जो काय आकडा होता तिथं स्पर्धा होती, चुरशीची लढत होती. अनेक उमेदवार हे प्रामाणिकपणे तिथं लढले, मनापासून लढले. आम्ही तिथं सभेला गेलो, साहेब गेले, अनेक इतर महत्त्वाचे नेते तिथं गेले. तिथं जो उत्साह होता सभेमध्ये, कुणीही भाड्यावर पैसे देऊन आणलेले लोक तिथं नव्हते. एवढा उत्साह असताना कुठे मोठ्या प्रमाणात नाराजगी ही सरकारवर त्या ठिकाणी असताना सुद्धा सोयाबीन, कपाशी, बेरोजगारी, महिला सुरक्षेचा विषय अतिशय महत्त्वपूर्ण तिथं असताना, दुधाचा प्रश्न महत्त्वपूर्ण असताना सुद्धा जे काही निकाल लागले ते निकाल स्वीकारण्यासाठी उमेदवार सोडा कार्यकर्त्यांपासून लोकांपर्यंत कुणालाही हा निकाल एवढा सहजपणे महायुतीला कौल मिळेल असं वाटत नव्हतं. काही मुद्दे इथं सांगतो. एक तर ईव्हीएम मशीनवर 6 कोटीपेक्षा जास्त मतदान तिथं झालं. पण महत्त्वाचं काय की 5,33,000 मतदान हे पोस्टल बॅलेटवर झालं. पोस्टल बॅलेटवर जेव्हा मतदान होतं त्याच्यामध्ये काही प्रमाणात अंदाज आपल्याला येतो की या महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ईव्हीएम पोस्टल बॅलेटला जर आपण एनडीएला बघितलं तर 43.3% पसंती होती आणि तसंच महाविकास आघाडीला आपण बघितलं तर 43.1% अशी पसंती होती. मग जेव्हा ईव्हीएम मशीनकडे आपण वळलो आणि ईव्हीएम मशीनची मतमोजणी सुरू झाली तेव्हा आपण जर बघितलं तर 49.5% हे एनडीएकडे गेलं आणि तिथं आम्ही 43 मध्ये डायरेक्ट 35वर तिथं आलो. म्हणजे 0.2% बॅलेटवर आमचा फरक होता महायुतीने आमच्या, तो डायरेक्ट 14%वर तिथं गेला. आता याच्यामध्ये आपण आकडेवारी जर घेतली आमदारकीची तर असा अंदाज होता की एनडीएचे 141 उमेदवार निवडून येतील आणि त्याच्यामध्ये आमचे 137च्या आसपास उमेदवार निवडून येतील बॅलेट पेपरच्या अनुषंगाने. कारण का सर्वे आपण जेव्हा करतो तेव्हा 1,50,000 नाही तर 2 लाख असे सॅम्पल घेतो, त्याच्यावरून आपण अंदाज काढतो महिला पुरुषचा प्रॉपर मिक्स करून की कुठली पार्टी सत्तेत येईल त्याला आपण प्री पोल पोस्ट पोल अशा पद्धतीने तिथं म्हणत असतो. त्यात आमचे 137 येतील असं वाटत होतं, 141. आमचे जे कुठले सर्वे होते त्याला 137च्या आसपास आम्ही तिथं येत होतो. पण जेव्हा ईव्हीएम मशीन सुरू झाले तेव्हा क्लीन स्वीप म्हणजे 234 हे महायुतीचे निवडून आले आणि आम्ही डायरेक्ट 50वर तिथं आलो. आता आपण जर बघितलं तर 2019ला आमदारकीचं इलेक्शन जेव्हा आपण बघितलं असेंब्लीचं त्याच्यामध्ये बॅलेट पोस्टरवर काँग्रेस 45 दिसत होतं, किती निवडून आले 44 आले. 101 बीजेपी दिसत होतं, किती आले 105 आले. बॅलेटवर इंडिपेंडंट 12 दिसत होते, 13 आले. शिवसेना 56 दिसत होतं बॅलेटवर, किती निवडून आले 56 आले. आम्ही 60 दिसत होतो, ते 54 आम्ही तिथे निवडून आलो. म्हणजे बॅलेटची मुवमेंट बॅलेटमध्ये जे काय आपल्याला दिसतं आणि ऍक्च्युअली जे दिसतं आपल्या मशीनवर ईव्हीएम ते समानच्या आसपास असतं, नाही तर ±2-3% असतं. 13%चा डिफरन्स तिथं नसतो. महाराष्ट्र पार्लमेंट 2024चं आपण जर घेतलं तर शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांना 13 येतील असं वाटत होतं, बॅलेटवर आले 10. तिथं काँग्रेसला 6 वाटत होते, आले 8. तिथं आम्हाला 11 वाजत. तिथं इंडियन नॅशनल काँग्रेस जर आपण घेतली तर कुठेतरी 11च्या आसपास येतील असं वाटत होतं. भारतीय जनता पार्टी बॅलेटवर 12 दिसत होतं, 9 आलं. शिवसेना 6 वर 6 आलं आणि नॅशनल दादांची पार्टी 0 दिसत होतं, 1 तिथं आलं. आणि अशा पद्धतीने म्हणजे बॅलेट साधारणपणे समान तिथं वोटिंग तिथं दाखवत असतं. हेच आपण जर हे घेतलं हरियाणा पॅटर्न तर हरियाणामध्ये पोस्टल बॅलेटवर काँग्रेस 73 दिसत होतं, आलं 37. बीजेपी 16 दिसत होतं, आलं 48. आता ह्याच्यात अजून एक मोठा फरक झालेला आहे. एक तर बॅलेट आणि ह्याच्यावर मी तुम्हाला अंदाज सांगतो. दुसरं वोटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. म्हणजे आता पार्लमेंट 2014 आणि असेंब्ली 2014 याच्यामध्ये 37 लाखाची वाढ झाली होती. 7.6% मतदारांनी ज्यांनी मतदान केलं त्याच्यात वाढ झाली होती. त्यानंतर 14 आणि 19 पार्लमेंट, 14 असेंब्ली आणि 19 पार्लमेंटमध्ये 16 लाख. त्यानंतर 19 पार्लमेंट आणि असेंब्ली 19 याच्यामध्ये 11 लाखाची वाढ झाली होती. पार्लमेंट 24 आणि असेंब्ली 19चा फरक काढला तर 20 लाख आहे. पण आत्ताची खासदारकी आणि आत्ताची आमदारकी ह्याच्यामध्ये जर आपण फरक काढला तो हा फरक येतो 74 लाख. म्हणजे 74 लाख लोकांनी अतिरिक्त मतदान
लोकसभा आणि विधानसभामध्ये तिथं केलेलं आहे. माझ्या मतदारसंघामध्ये 40,000ली वाढ तिथं झालेली आहे. ते आकडे मी तुम्हाला देतो. आता आमचं म्हणणं एवढंच आहे की ही जी मोठी वाढ झालेली आहे याच्यात गाड्या मोठ्या प्रमाणात लागल्या असत्या. त्या गावामध्ये सुद्धा एक चर्चा झाली असती, आणि जबरदस्त वोटिंग वाढले, खूप मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आहे. ठराविक बूथ सोडले जिथं मतदान जास्त आहे पण बूथ 2च आहे. जिथं 3 बूथ पाहिजे होते तिथं 2 असल्यामुळे तिथं 9 वाजेपर्यंत चाललं, पण बहुतांश बूथवर मतदान पटकीने संपलं होतं. तर 74 लाख ही जी ग्रोथ तिथं झालेली आहे त्याच्या खोलात जर आपण गेलो, भोसरीला 1 लाखाची वाढ लोकसभा आणि विधानसभेमध्ये मतदानात वाढ झालेली आहे, आणि तिथं बीजेपीचा उमेदवार निवडून आला. त्यानंतर पनवेलमध्ये 87,000, मावळमध्ये 72,000, शिरोर जिथं अशोक बापू निवडून येतील असं आम्हाला वाटत होतं तिथे 71,000. आणि ही मेजॉरिटी जी वाढ झाली जिथं जिथं झालेली आहे तिथं महायुतीचा उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आलेला आहे. तुम्ही जर सोशल मीडिया नाही तर टीव्हीवर काही चर्चा बघितल्या, शिर्डीमध्ये काही विद्यार्थ्यांनी मतदान केलं अशी तुम्ही चर्चा ऐकलेली आहे. काही जसं आपलं कन्नड आहे तिथं जेवढं मतदान आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त मतदान ईव्हीएमवर झालं. त्यात ईसीआय म्हणजे इलेक्शन कमिशनने एक्सप्लेनेशन दिलं, पण ते एक्सप्लेनेशन सुद्धा आपण टॅली केलं, त्याच्या मोठ्या प्रमाणात तिथं आपल्याला फरक हा त्या ठिकाणी दिसतोय. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पोस्टलवर 56% भाजप दिसत होतं, ईव्हीएम मध्ये डायरेक्ट 90%वर गेलं. शिंदेगड 35% पोस्टलवर दिसत होतं, डायरेक्ट 70%वर गेलं. अजितदादा 40% दिसत होतं, 69वर गेलंय. आणि आम्ही बघितलं काँग्रेस 55% दिसत होतं, 14वर आले. ठाकरे 68% दिसत होतं, 21वर आले. आणि पवार गट 43 वरनं डायरेक्ट 11%वर तिथं आलेला आहे. त्यामुळे हे मोठे तिथं फरक आहे. त्याच्याचबरोबर ईव्हीएम मध्ये काही गोष्टी म्हणजे 95 मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये 19 मतदारसंघात ईव्हीएम मध्ये जास्त मतं आढळली, आणि 76 मतदारसंघ असेल ज्याच्यामध्ये ईव्हीएम मध्ये कमी मतं आढळली. असे 95 एका न्यूज चॅनलनी सुद्धा ते कव्हर केलं होतं. 95 ठिकाणी तिथं मतामध्ये फरक जाणवत होता मशीन आणि ऍक्च्युअल C17 मध्ये. पण त्यात बघितलं 84 ठिकाणी एनडीए जिंकलंय, 10 ठिकाणी एमव्हीए जिंकलंय, आणि एका ठिकाणी एएमआयएम तिथं जिंकलेलं आपण सगळे बघू शकतो. त्याच्याबरोबर काही मतदारसंघामध्ये कराड उत्तर बाळासाहेब पाटील 90,935, पाटण सत्यजित पाटणकर 9,935 दोघांना सेम. त्यानंतर कराड दक्षिण 1,01,50 हे पृथ्वीराज चव्हाणांना, प्रभाकर घारगे सातारा जिल्हा 1,0346, तसंच कोरेगावला, तसंच फलटणला, तसंच नाशिक जिल्ह्यामध्ये सुहास कांदे 1,38,000, माणिकराव कोकाटे 1,38,565, नरहरी झिरवळ 1,38,622, छगन भुजबळ साहेब 1,35,023. त्याच्याबरोबर आपण हिराराम खोसकर 11,75,75, नितीन पवार 11,19,19, दिलीप बनकर 1,20, राहुल असं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये कुठं ना कुठेतरी एक प्रेडिक्टेड लॉजिकचा वापर जर केला असेल मशीनमध्ये तर मग अशा पद्धतीने आकडेवारी येऊ शकते असं काही तज्ज्ञांचं तिथं मत आहे. अणुशक्ती नगरला सुद्धा 17व्या पर्यंत आमचा उमेदवार हा प्लस होता, पण नंतर जर आपण बघितलं जेव्हा विरोधी पक्षाचे उमेदवार हे तिथं बूथवर आले म्हणजे बूथ मोजणीच्या इथं, त्यानंतर त्यांचं म्हणजे आमचं मतदान कमी झालं आणि आमच्या विरोधकाचं मतदान त्या ठिकाणी कुठेतरी वाढलेलं आहे. त्याच्याबरोबर बॅटरीचं प्रमाण जर बघितलं तर त्यांनी सांगितली बॅटरी फार पॉवरफुल होती, म्हणून मतमोजणीच्या दिवशी 99% बॅटरी आपल्याला सापडल्या. मग आम्हाला प्रश्न असा आहे की मग काही ठिकाणी 70% होती, काही ठिकाणी 76% होती, 80% होती, आणि काही ठिकाणी बॅटरी 0% गेली होती. मग तुम्ही 99ला जे लॉजिक देता बॅटरी जबरदस्त आहे, तेच लॉजिक खरं जर बघायला गेलं तर बाकीच्याला ते लॉजिक बसत नाही. तर आमच्या सगळ्यांचं असं मत आहे की याच्यामध्ये जी काय तफावत ही मोठ्या प्रमाणात या सगळ्या विषयामध्ये तिथे येत आहे, याच्यावर योग्य अशी एक्सप्लेनेशन येण्याची जरूरत आहे. आमचं मत आम्ही रडीचा डाव खेळतोय असं अजिबात नाही, पण उमेदवारांना आम्ही जवळून ओळखतो. ज्या पद्धतीने त्यांनी प्रसार केला लोकांपर्यंत गेलेले. 2019ला काही उमेदवार आमचे हारले होते, पण त्यावेळेस त्यांनी कुठेही असं मन व्यक्त केलं नाही अरे आम्ही हारायला नको पाहिजे होतो, ते म्हणाले आम्ही कुठेतरी कमी पडलो. पण आज जर बघितलं की 5 वर्ष त्या लोकांनी सत्ता नसताना सुद्धा काम केलं, पण तरी सुद्धा ते आज हारलेले आहेत आणि मोठ्या मार्जिनने तिथे हारलेले आहेत. त्यामुळे आमच्या सगळ्यांचं मत असं आहे की इलेक्शन कमिशननी आमची एक मागणी मान्य करावी. 4 दिवसासाठी मोठे कॅमेरे लावा, भारी कॅमेरे लावा. ज्या ठिकाणी तुम्हाला ईव्हीएम आम्ही सांगू ते ईव्हीएम तुम्हाला द्यायचे, तिथं ते ईव्हीएम आम्ही खोलणार, बघणार, आमचे तज्ज्ञ येणार. जे काय आमचे डाऊट्स आहेत ज्याच्यामध्ये आता ते काय म्हणतात हे इंटरनेटला कनेक्टेड नाही म्हणून हे मॅन्युपुलेट होऊ शकत नाही. पण बेरूटला पेजर हे जे डिव्हाइस आहे ते इंटरनेटचं डिव्हाइस नाही आहे, ते साधं GSM वर चालणारं डिव्हाइस आहे. जसं आपलं ईव्हीएम मशीन चालतं, टेररिस्ट लोकांनी ते पेजर हे हॅक केलं. एका वेळेस बेरूटला सगळे पेजर तिथं फुटले आणि लोकांचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला. म्हणजे इंटरनेटला कनेक्ट नसणारा डिव्हाइस हे सुद्धा हॅक होऊ शकतं, बाहेरून मॅनेज होऊ शकतं. हे बेरूटला तिथं आपल्याला जाणवलं आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशनला आमची विनंती आहे की कृपा करून आम्हाला हे सगळे मशीन्स बघायचे, जे आमच्या सगळ्यांचे डाऊट्स आहेत ते आम्हाला क्लिअर करायचे. आता ह्याच्यात झालं असं की आता येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती याच्यामध्ये आता लोक म्हणायला लागली की जर अशा पद्धतीने ईव्हीएम हॅक केले जातील, आम्हाला वाटत नव्हतं महायुती एवढ्या मोठ्यापर्यंत 220 पेक्षा जास्त उमेदवार त्यांचे निवडून येतील, 140, 144, 135 च्या आसपास ते अडकतील. असं असताना सुद्धा तिथं वन साइडेड इलेक्शन झालेलं आहे. नक्कीच ईव्हीएम मध्ये काहीतरी झालेलं आहे. हे डाऊट लोकशाहीसाठी योग्य नाही. त्यामुळे इलेक्शन कमिशनने ते मशीन आम्हाला देऊन त्याची चिकित्सा, त्याचं इन्व्हेस्टिगेशन, त्याचं पोस्टमॉर्टम हे आमच्या तज्ज्ञांच्या मदतीने कॅमेराच्या खाली मीडियाला सुद्धा तिथं परवानगी द्या. जे काय आमचे डाऊट आहेत ते सर्व डाऊट आम्हाला बघायचे, पण मशीन जे आम्ही मागू तेच मशीन आम्हाला तिथं दिले पाहिजे अशी विनंती इथं खरं तर आम्ही देतो. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर लोकसभेला जे मतदान झालं, ज्या पद्धतीने झालं, कसं झालं याचा अंदाज आम्हाला आहे. आम्ही मगाशी जी आकडेवारी दाखवली की गेल्या वेळेस जे पार्लमेंटरी इलेक्शन झालं म्हणजे लोकसभेचं आणि जे आत्ता झालं त्याच्यामध्ये मतदानात खूप मोठा फरक नाहीये. पण आत्ता
आपण लोकसभेचं इलेक्शन आणि विधानसभेचं इलेक्शन बघितलं तर आजपर्यंत इतिहासात सगळ्यात जास्त वाढ 13% वाढ तिथं झालेली आहे. ते अननॅचरल आहे. ते कुठेतरी डाऊट घेण्यासारखं आहे. आता काही लोक म्हणतील मग तुम्ही लोकसभेचा निकाल स्वीकारता आणि विधानसभेचा नाकारता. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर इथं जे जम्मू काश्मीरमध्ये इलेक्शन झालं त्याच्यामध्ये फक्त 28 ठिकाणी बीजेपीने उमेदवार दिले होते. त्यात 23 उमेदवार हे मुस्लिम उमेदवार होते. पण बाकी ठिकाणी त्यांनी एक सुद्धा उमेदवार दिला नाही जिथं मुस्लिम मतदार हे जास्त आहेत, 98% 99%. तसंच आपल्या या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर जिथं कुठलं ते 98% मुस्लिम मतदान मालेगाव सेंट्रलमध्ये तिथं कुठेही काय गडबड झाली असं आमचं मत नाही. त्याचं मुख्य कारण जर तिथं गडबड झाली असती ती गडबड लगेच आपल्याला सापडली असती, समोर आली असती. तिथं गडबड नाही. पण आमचं असं मत आहे, शंका आहे की बाकी ठिकाणी कदाचित गडबड ही झाली असावी. आमचं डाऊट हे येत्या काळामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये साफ केलं पाहिजे. आश्चर्य असं की आम्ही सुप्रीम कोर्टात जातो, हायकोर्टात जातो, तेव्हा आमचा एखाद्या निकालसाठी आम्हाला 3-3 वर्ष थांबावं लागतं. काल सुमोटो हायकोर्ट का सुप्रीम कोर्टाने एक जुनी कुठली ती याचिका काढली आणि लगेच काल त्यांनी सांगितलं की आमच्याकडे तुम्ही येऊ नका. म्हणजे आश्चर्य असं आहे की ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो, ज्युडिशरी नाहीतर आपली न्याय व्यवस्था, त्यांनी काल अचानक स्वतः सांगितलं आमच्याकडे तुम्ही येऊ नका. म्हणजे हे जे काय चाललंय ते चुकीचं चाललेलं आहे. याच्यात स्पष्ट भूमिका घेत इलेक्शन कमिशनली आम्हाला त्या गोष्टी तिथं सांगितलं पाहिजे. त्याच्याबरोबर फॉर्म 20 हा जो फॉर्म असतो तो लोकसभेचा सुद्धा अजूनपर्यंत मिळाला नाही. म्हणजे बूथ वाईज जिथं जिथं मतदान झालं ते अजूनपर्यंत आम्हाला लोकसभेचं मिळालं नाही, विधानसभेचं मिळालंच पाहिजे. त्याच्याबरोबर वोटर टर्नआउट जे ॲप होतं ते काल परवापासून बंद आहे. म्हणजे आम्ही माहिती काढायला जातोय ते सगळ्या वेन्यूज तिथे बंद आहेत. त्यामुळे आम्ही ज्या बूथवर आम्ही संवेदनशील बूथ सांगितले, जिथं आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावा असं सांगितलेलं आहे, आता तिथं सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे. त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज आम्हाला पाहिजे. C17 आमच्याकडे असतात. 17A हा जो फॉर्म असतो तो आम्हाला तिथं लागणार आहे. 20 नंबरचा फॉर्म आम्हाला तिथं लागणार आहे. जे जे काय उमेदवार मागतील, आमची पार्टी मागेल ते आम्हाला द्यावं. आणि ते जे मशीन आहे त्या मशीनचं पोस्टमॉर्टम हे सामान्य लोकांच्या समोर व्हिडिओवर आणि तिथं असणाऱ्या कॅमेरासमोर आणि आमच्या तज्ञांच्या समोर हे 4 ते 5 दिवसामध्ये झालं पाहिजे. गेल्या वेळेस संधी दिली होती, 15 मिनिटासाठी दिली होती. 15 मिनिटात आपल्याला काही स्पष्ट होत नाही. त्यामुळे आम्ही तज्ञ आणू. हिंमत असेल तर इलेक्शन कमिशनली आम्ही सांगेल ते ईव्हीएम पुढे आणत त्याच्यावर चर्चा करण्याची खऱ्या अर्थाने तिथं जरूरत आहे. आणि त्याच्यात जर आपण बघितलं तर लोकांचं मत असं आहे की जे काही मतदानामध्ये वाढ झालेली आहे त्याच्यातलं काही मतदान हे मशीनली स्वतःहून त्या ठिकाणी कदाचित केलं असावं असं काही कार्यकर्ते आणि उमेदवारांचं तिथं मत आहे, ज्यांना पराजय स्वीकारावा लागला. त्यामुळे कन्फ्युजन न ठेवता, लोकशाही धोक्यात न आणता याच्यावर क्लॅरिटी ही आणायलाच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. तुम्ही जर छोटंसं उदाहरण घेतलं, एका पक्ष जे महायुतीमध्ये त्यांचे प्रवक्ते आणि ते सुद्धा मोठ्या नेत्या ह्या टीव्हीवर आल्या होत्या 7:30 वाजता. त्यांना कोणीतरी विचारलं की तुमचे किती उमेदवार निवडून येतील, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं 15 ते 18 हे महायुतीच्या एका घटक पक्षाने आमचे उमेदवार निवडून येतील असं सांगितलं होतं. त्यांचा आकडा आता 40-42 पुढे गेलेला आहे. आता याच्यात जर नेते आणि पदाधिकारी प्रवक्त्यांनाच कॉन्फिडन्स नव्हता आणि नंतर जे घडलं ते फार वेगळं घडलं, तर याच्या मागे कोण, ह्याच्या मागे काय, आणि हे सगळ्या मशीन ज्या गुजरातवरून आणल्या होत्या, म्हणजे आमचे सगळे प्रोजेक्ट गुजरातला गेले आणि गुजरातने आम्हाला काय दिलं असेल तर ईव्हीएम मशीन दिलं. आता ईव्हीएम मशीन मधून जेव्हा वोट मोजणी झाली त्याच्यात सर्वात मोठं कन्फ्युजन आज या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी आहे. त्यामुळे ईव्हीएमचं मशीन याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राची जी काही लोकशाही आज अडकली असं आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल. फॉर्म 20 जो विषय असतो त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की बूथ निहाय किती कसं मतदान झालेलं आहे. आता ह्याच्यावर क्लॅरिटी आणण्यासाठी इलेक्शन कमिशनने पुढाकार घेऊन, एक तर आमचा तो अधिकार आहे, लोकसभेला सुद्धा अधिकार होता, त्यांनी तो फॉर्म द्यायला पाहिजे होता, तो दिला नाही. आता आमची मागणी आहे लोकसभेचा पण द्यावा आणि आम्हाला आता या विधानसभेचा सुद्धा लवकरात लवकर द्यावा. तो फॉर्म त्यांच्याकडे आहे. मशीन रिपोर्ट सुद्धा आम्हाला पाहिजे, कारण बऱ्याच ठिकाणी 5:30 वाजताच मतदान बंद झालं अशी चर्चा आहे. आता ह्याच्यामध्ये कन्फ्युजन का निर्माण होतं की जेव्हा तुम्ही मशीनला मॅनिप्युलेशन करता त्या मशीनमध्ये जे क्लॉक असतं, जे घड्याळ असतं, त्याच्यामध्ये सुद्धा मॅनिप्युलेशन होतं. त्यामुळे मशीन रिपोर्ट आम्हाला मिळाला पाहिजे, कारण बऱ्याच ठिकाणी 5:30 वाजता पोलिंग हे बंद झालं होतं. पोलिंग 5:30, 5 नाही तर 6च्या आधी तेव्हाच बंद होतं, जोपर्यंत 100% मतदान होत नाही. जर 100% मतदान तिथं झालंच नसेल, असं कुठलंच बूथ नाही जिथं 100% झाले, तरी सुद्धा 6च्या आधी तुम्ही मशीन का बंद केलं, त्याचं कारण काय होतं, या सगळ्या गोष्टींवर कुठेतरी स्पष्टता आणायची खऱ्या अर्थाने आज लोकशाही टिकवण्यासाठी आपल्या सगळ्यांना जरूर आहे. त्याच्याचबरोबर काही टीव्ही चॅनलनी सुद्धा ईव्हीएम मशीन कसं हॅक करता येईल. आता आम्हाला सुद्धा काही लोक भेटले होते की तुम्हाला आम्ही असं करून देतो, मतदान वाढून देतो, मतदान कमी करून देतो, पण आम्ही लोकशाही विश्वास ठेवणारे लोक असल्यामुळे त्या गोष्टींकडे आम्ही विश्वास ठेवला नाही. मग ती लोक आम्हाला भेटत असतील तर ज्यांच्याकडे पैसा आहे, जसं की आज सत्तेत असणाऱ्या लोकांकडे, तर त्यांनी त्याचा वापर का केला नसावा. त्यांच्याकडे ज्या सिस्टम्स आहेत, नाही तर ईव्हीएम मशीन बनवत असताना त्याच्यामध्ये जर काय वेगळ्या काही गोष्टी झाल्या असतील तर ते सगळे डाऊट्स आपल्याला कुठे क्लिअर केले पाहिजे. याच्यात आम्ही मान्य करतो की जे काही इतर योजना आहेत सरकारच्या, समजा लाडकी बहीण योजना असेल, पैशाचा वापर, दडपशाहीचा वापर, गुंडांचा वापर, याच्यामध्ये 2-3% मतं इकडे तिकडे गेली असतील, नाही 4% गेली असतील, पण 13, 14, 15% मतदान हे याच्यामुळे हलवू शकत नाही. आणि हे स्पष्ट आमचं मत आहे की काहीतरी वेगळं झालेलं आहे. सत्तेत येईल नाही हा प्रश्न मार्क होता, पण 120 पर्यंत तरी महाविकास आघाडी तिथे कुठे ना कुठेतरी पोहोचायला पाहिजे होती. आज विरोधी पक्ष नेता नाही, मग लढायचं कसं लोकांसाठी. आणि लोकांचा आता जो काही विश्वास या सिस्टमवर उडत चाललाय, तर कुठेतरी हा विश्वास परत आणण्यासाठी ही चिकित्सा नाही तर पोस्टमॉर्टम मशीनचं लोकांसमोर, मीडियासमोर, कॅमेरासमोर ज्या पद्धतीने सुनावणी ही सुप्रीम कोर्टला टीव्ही समोर होती नाही तर मीडियासमोर होती, तसंच हे सगळे मशीन काढून चेक करणं हे महत्त्वाचे. व्हीव्हीपॅट मॅच होणारच आहेत, कारण का आमचं व्हीव्हीपॅट. अजून एक गोष्ट, काही व्हिडिओज आमच्याकडे आले ते मी पब्लिश करेल. त्याच्यामध्ये एका उमेदवाराने, त्याच्या कार्यकर्त्याने, ते चुकीचं आहे पण त्यांनी व्हिडिओ काढला मतदान करताना, बटन दाबलं रोलरचं, तिथं फोटो आला रोलरचा, पण तो फक्त फोटोच होता.
खाली चिठ्ठीच पडली नाही, मग असं आम्ही समजायचं का? आम्ही जे बटन दाबतोय आम्हाला चित्र मात्र आमचं दिसतंय, पण खाली जे चिठ्ठी पडतीये चित्र आमचं, पण चिठ्ठी ही भाजपची नाही तर महायुतीची, असं आम्ही समजायचं का? तर या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजे. लोकशाही टिकली पाहिजे, नाहीतर लोकांचा विश्वास लोकशाहीवर, ईव्हीएम मशीनवर, इलेक्शनवर राहणार नाही. हे सगळ्यात घातक गोष्ट आहे. पैशाचा वापर अमाप झालेला आहे, आणि जर पैशाचा वापर होणारच असेल तर शेतकऱ्याची पोरं, नाहीतर सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारी लोक, आध्यात्मिक क्षेत्रातील लोक, नाहीतर मीडियामध्ये सुद्धा जे इच्छुक आहेत ते इलेक्शन लढूच शकणार नाहीत. कारण का एका विधानसभेच्या इलेक्शनला 25 ते 30 कोटी रुपये आज लागतात मत विकत घेण्यासाठी, नेते विकत घेण्यासाठी. आणि एवढा पैसा लागणार असेल तर लोकांचं प्रतिनिधित्व करणारी लोकच विधानसभेमध्ये जाणार नाही, पण शिव्या देणारे, तसंच कॉन्ट्रॅक्टरची मुलं, नेत्यांची मुलं, बिझनेसमॅनची मुलं, गुंडाशक्ती असणारी मुलं, अशीच लोक नाही तर मुली, अशीच लोक जर विधानसभेत जाणार असतील तर उद्या जाऊन फक्त कॉन्ट्रॅक्ट मिळावं, काम मिळावं, नाही तर मध्ये अधिकाऱ्यांची मुलं मुली ते आमदार होतील. गरिबाचं प्रतिनिधित्व करणारे लोक कुठेही तिथे आमदार होणार नाही. आणि कुठलीही जी स्कीम असते ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की डायरेक्ट कॅश ट्रान्सफर, याचा विरोध आम्ही करत नाही, पण प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा खऱ्या अर्थाने गरिबी ही सरकारचे काही धोरण चुकल्यामुळे जेव्हा शहरामध्ये नाही तर एखाद्या राज्यामध्ये, देशामध्ये वाढते, तेव्हा अचानक पैसे जेव्हा दिवाळीच्या आधी येतात तेव्हा तिथं असणारे जे कोणी मतदार आहेत ते खुश मात्र होतात. पण या विळख्यामध्ये जर आपला महाराष्ट्र पडला तर मग पुढचे 5 वर्ष आपण काहीच करायचं नाही. गरिबी वाढवायची, जी वाढली आहे, आपले जे पर कॅपिटल इन्कम आहे, दरडोई उत्पन्न लोकांचं घटलंय, गुजरातचं वाढलंय, मग 4.5 वर्ष झाली की अशी एक योजना आणायची की ज्या 2000 ते 3000 करायचं, परत लोक खुश, परत 5 वर्ष, परत मग पैसे, म्हणजे धोरणात्मक काहीच आपल्या राज्यात होणार नाही. फक्त कॅश ट्रान्सफर स्कीमवर जर आपलं राज्य जगवायचं असेल, त्याच्यावर राजकारण करायचं असेल, तर मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्राचं बिहार व्हायला वेळ लागणार नाही. एवढा विचार हा सगळ्यांनी तिथे केला पाहिजे. आणि ईव्हीएम मशीनचं चिकित्सा, ईव्हीएम मशीनचं इन्व्हेस्टिगेशन हे लोकांसमोर, जाहीर मीडियासमोर तिथं झालं पाहिजे, पण त्याला 3 ते 4 दिवस देण्याची विनंती या ठिकाणी मी मनापासून तिथं करत आहे. नाही, याच्याबद्दल काल जी चर्चा झाली, जे उमेदवार असे म्हणतात की आमच्या मतदारसंघामध्ये काही अशा वेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्यांना आम्ही वकिलांची साथ देत आम्ही कोर्टाकडे जाण्याचा विचार तिथं करत आहोत. पण आमचं एकच मत आहे की कोर्ट वगैरे हे सगळ्या गोष्टी अडकून राहणार आहेत. आणि आमच्या उमेदवारांचं मत आहे की ठीक आहे, निकाल लागला आम्हाला त्याचं काही म्हणणं नाही, पण आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या मतदारांना, म्हणजे असे काही मतदारसंघ आहेत की गाव माझं आहे तिथं मी मायनस राहिलो, माझं उदाहरण नाही, पण काही उमेदवारांचं आहे, मनसेचा एक उमेदवार आहे, त्याच्या वॉर्डातून आहे, त्याच्या बूथवर 4 मतदान जे व्हायला पाहिजे होतं घरातलं 4 ते सुद्धा त्याला झालेलं नाही. आणि मग दहिसरमध्ये म्हणजे त्याच्या पत्नीला त्याला दिलं नाही, तर आईली दिलं नाही, तर स्वतःच दिलं नाही, असं परिस्थिती आज तिथं आहे. त्यामुळे हे जे कन्फ्युजन आहे हे घातक आहे. त्यामुळे हे कन्फ्युजन नसणं हे फार महत्त्वाचं आहे, नाही तर उद्या जाऊन कुणीही इलेक्शनकडे फिरकणार नाही आणि हळूहळू मतदान कमी झालेलं आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. आता तुम्ही एक महत्त्वाचा विषय की आम्हाला काही लोक असे भेटले होते की जे मतदान वाढून देतो असं म्हटले होते, तुम्ही त्याच वेळी त्यांना काय एक्सपोज केलं आणि त्यांना समोर काढलं, हा एक भाग. आणि दुसरा मग त्याच्यानंतर तुम्ही म्हणता की ते त्यांच्याकडे गेले असण्याची शक्यता नाही. तसं नाहीये, मी ते म्हणत नाही की त्यांच्याकडे गेले असावेत. एक फसवे लोक समाजामध्ये, लोकांमध्ये हे मोठ्या प्रमाणात तिथं फिरत असतात, आणि आमचा लोकशाहीवर विश्वास असल्यामुळे हे जे फसवे असतील ते भेटले असतील. आम्ही फक्त एवढंच त्यांना सांगितलं की हे फसवेगिरी आम्ही याचा विश्वास त्या ठिकाणी ठेवणार नाही. फक्त जे सत्य आहेत तरी त्यांचाच वापर केला असेल असं मी म्हणणार नाही, पण ती जी कुठली सिस्टम असेल त्याच्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स होता की आम्ही हे करू शकतो, ते करू शकतो. आता तुम्हीच थोडंसं उदाहरण घ्या, मुंबई तक हा जो चॅनल आहे त्यांनीच एक कुठला तरी एक व्हिडिओ सिस्टमवर टाकलेला आहे, त्याच्यामध्ये स्टिंग ऑपरेशन त्यांनी केलं असं सांगितलं. ते तुम्ही थोडंसं डिटेलमध्ये बघून घ्या, ते स्टिंग ऑपरेशन काय होतं, कसं काय झालं, कशामुळे झालं, याचा कुठे ना कुठेतरी अंदाज तिथं घेण्याची जरूरत आहे. आमचं तिथं मत आहे. नाही, व्हीव्हीपॅटच्या बाबतीत मी एवढंच म्हणतो की फोटो दिसताना, जसं मी एक उदाहरण, मी व्हिडिओ मागितलेला, तो व्हिडिओ मी उद्या पब्लिश करेल एका उत्साही कार्यकर्त्याने. खरं तर ते अलाउड नाही आहे, पण तरी सुद्धा त्यांनी मोबाईल नेला, पण असतो एक जोश असतो, बघ मी माझ्या नेत्यासाठी काय केलं, त्यांनी तो व्हिडिओ काढला. त्या व्हिडिओमध्ये दिसतं असं की तिथं जो फोटो निघतो तो नुसतं फोटोच दिसतो, तर चिठ्ठी जी खाली पडायला पाहिजे तिची चिठ्ठी पडत नाही. मग कुठेतरी शंका अशी येते की मतदान केलं, दिसताना फोटो आम्हाला आमचा दिसला ज्याला आम्ही मतदान केलं, आणि नंतर कळतं असं की तिथं फोटो तो दिसला असला तरी चिठ्ठी खाली जी पडली ती कदाचित ही महायुतीच्या पक्षाची नाही तर भाजपची पडली असावी, असंही काही डाऊट आम्हाला त्या ठिकाणी येतं. 17C फॉर्म तुम्हाला दिला होता सर्व उमेदवारांना, तर तो त्यांनी होता असं तुम्ही म्हणता मतदान 78 लाख वाढलं किंवा C17 फॉर्म म्हणजे मतदान किती झालं मशीनवर, आणि आपल्या म्हणजे आपण जेव्हा मतमोजणी करतो म्हणजे त्या दिवशी मतदान किती झालं त्याचा तो पुरावा त्या ठिकाणी असतो. त्याच्यात कुणी केलं, कसं केलं अशी काही नावं तिथे लिहिलेली नसतात. फक्त मतदान किती झालं म्हणजे आपल्याला किती मशीनचा टाईम किती होता, क्लोजिंग टाईम किती होता, असं बरंच काही त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, सह्या असतात. बस त्याला फक्त टॅली नंबरचा असतो. विषय एवढाच आहे की समजा त्याच्यामध्ये झाले 1000 मतदान, पण त्या 1000पैकी आम्हाला जे काही असेल की समजा फक्त 900 लोक तिथं आली, जर 100 हे कोण का मशीनलीच केलं तर काय झालं हे बघण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा तिथं जे होते त्याचं फक्त आउटपुट तुम्ही द्या, त्या सीसीटीव्ही कॅमेराचं आम्ही आउटपुट तिथं बघू. आता काही जसं शिरूरमध्ये काही करमायची लोक तिथं आढळली, काही साताऱ्याची लोक तिथं आढळली, आता समजा शिर्डीमध्ये काही लहान कॉलेजच्या मुलांनी मतदान केलं असं तिथं शंका आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला बघावं लागेल. काही ठिकाणी त्याच मतदारसंघामध्ये एक व्यक्ती 2 ठिकाणी सुद्धा मतदान केलं अशी चर्चा आहे, दुबार नावं आहेत. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी कुठेतरी बघण्याची जरूरत आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. कशाच्या बाबतीत बघा, कन्नडच्या बाबतीत त्यांनी काय सांगितलंय, लोकांनी आवाज उठवला तेवढा परत आयोग जागा झालं. त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं 81 नंबर बूथवरील आकडेवारी चुकून 80 वर पडली, पण त्याच्यात 81 नंबरचं चुकते ना परत, मग ते काय म्हणणार, आता 82चं 81ला पडलं, मग परत काय म्हणणार 83चं 81 वर पडलं. म्हणजे काहीतरी लॉजिकल सांगितलं पाहिजे, बोलायचं म्हणून बोलून चालत नाही. मग तुम्ही 20 फॉर्म द्या,
आम्ही जो मागतोय तो मशीन रिपोर्ट द्या आम्हाला, सगळे तुम्ही व्हिडिओ जे काढले गेले ते सीसीटीव्ही कॅमेरा जे संवेदनशील बूथ होते ते आम्हाला तुम्ही द्या, त्यानंतर मशीनची चिकित्सा करण्याची परवानगी त्या ठिकाणी तुम्ही द्या, पण 15 मिनिटं नाही. आमच्या जे कोणी टेक्निशियन्स आहेत ते तिथे येतील, अधिकाऱ्यांसमोर, मीडियासमोर, टीव्ही समोर, लोकांसमोर जे काय आम्हाला चेक करायचं तिथं आम्ही चेक करून घेऊ. जावं लागेल, कारण काय ठीक आहे मी निवडून आलोय, मला तसं टेन्शन नाही. पण मी काल जेव्हा आमच्या उमेदवारांना भेटलो ते म्हणाले काही नाही, सगळं केलं आम्ही, लोकांपर्यंत गेलो, लोकांचा आत्मविश्वास आहे, लोक आमच्याकडे रडत आलेले आहेत. हे या गावामध्ये कुठेही मतदान कमी होऊच शकत नाही, हे कसं आम्ही ॲफिडेव्हिटवर लिहून तुम्हाला देतो. अशा परिस्थितीमध्ये जे दडपण आमच्या उमेदवारांवर आलंय, एवढं सगळं करून लोकांची सेवा केली, कोरोनामध्ये सेवा केली, बरंच काही आम्ही शिक्षणाला मदत केली, आम्ही लोकांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून तिथं पोहोचलो, आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा जर मतदानच मिळत नसेल आणि मतदान ठीक आहे 5-6 हजारांनी पडणं, डायरेक्ट 50-50, 60-60 हजाराचा जो फरक येतो, आम्ही विश्वासच ठेवू शकत नाही. ही जी आमच्या उमेदवारांची परिस्थिती झाली ती कुठेतरी समजून घेऊन मला असं वाटतं की चिकित्सा करण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे. तुम्ही निवडून आले का अजित पवारांनी सभा घेतली नाही म्हणून ते कारण ठरलं असं ते परवाच्या दिवशी म्हणत होते, तुम्हाला त्याचं वाटतं का ते बोलतात? आमचं मत होतं की मोदी साहेबांची आणि अमित शहा साहेबांची जी सभा तिथं ठरली होती ती व्हायला पाहिजे होती, पण माझं मत अधिक वाढलं असतं. तर आज कुणी काय बोलू शकतं? मग अमित शहाची सभा तिथं कॅन्सल झाली ना, का कॅन्सल झाली? तिथं तुमच्याच पक्षाचे नेते, त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब तिथं प्रचाराला का नाही आले? मग तिथं नड्डा आले, हात हलवला, टाईम असताना सुद्धा हात हलवून निघून गेले. मग आता म्हणायचं का नड्डांना पाहिजे होते, राम शिंदे पडले पाहिजे? उगाच काहीतरी तुम्ही विषय घेऊन तिथं बोलत आहात आणि एक वेगळं भावनिक आणि भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहात. म्हणजे 2019ला असंच तुम्ही भावनिक झाला, खापर विखे पाटलांवर फोडलं, मागच्या दरवाज्यानी तुम्ही तिथं MLC घेतली, आता परत तुम्ही रडताय, MLC आहातच, आता मंत्रिपद मिळालं पाहिजे. त्यामुळे हे जे काय भावनिक नाट्य त्यांनी काल तिथं केलं त्याच्यामध्ये आमचा प्रश्न एवढाच आहे, मग तुमचे भाजपचे मोठे मोठे नेते का तिथं तुमच्या प्रचारासाठी आले नाहीत ते तुम्ही स्पष्टपणे लोकांना सांगा. राम शिंदे नाही, अजित पवार जे बोलले त्याच्यावरती मी प्रतिक्रिया विचारत होतो. अजित पवार म्हटले माझी सभा झाली असती तर काय झालं असतं? आता अजितदादांच्या सभा जिथं जिथं व्हायला पाहिजे होता तिथं का नाही झालं याचाही अभ्यास आपण तिथं करूया. बारामतीमध्ये अजितदादा एकच दिवस घालवायचे, आता त्यांना 10 दिवस का तिथं घालवायला लागले याचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल. आता तुम्ही जर बघितलं इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून इलेक्शन होऊच आहे, जो काय काळ त्याच्यामध्ये गेला, जर दादा बारामतीमध्ये कमी आणि बाहेर जास्त त्यांनी फिरले असते तर चांगलं झालं असतं, पण त्यांना फिरता नाही आलं. त्यामुळे वेळ मर्यादित असल्यामुळे त्यांनी त्यांचे उमेदवार जिथे तिथं जाण्याची पसंती केली असावी म्हणून ते तिकडे गेले असतील. आता दादा वेगळ्या पक्षाचे नेते त्यांच्याबद्दल मी तिथं काय बोलणार? त्यांची कॉमेंट अशी होती की थोडक्यात वाचले, थोडक्यात निवडून आले, मी जर तिथं सभा घेतली असती तर काय झालं असतं? मग आमचं हे म्हणणं आहे, अमित शहा साहेबांनी, मोदी साहेबांनी, नड्डा साहेबांनी भाषण करायला पाहिजे होतं. माझं मतदान 20,000 वाढलं असतं जसं लोकसभेत झाले तसं. विचार आहे, चर्चा आहे, त्यांचं जेव्हा काही फायनल होईल तेव्हा आपण त्या बाबतीत जास्त स्पष्टपणे बोलून घेऊ. पण त्यांचं मत हे महानगरपालिका मुंबईच्या बाबतीत असावं, तिथं एकटे त्यांना लढायचं आहे. आता उद्या जाऊन असंही ठरू शकतं की ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याचे काही इलेक्शन निवडणूक लागतील ते त्या जिल्ह्याला तिथं असणारे नेते ठरवतील, त्या पद्धतीने तुम्ही तिथे लढलं पाहिजे असे कदाचित निर्णय घेतला जाऊ शकतो. जोपर्यंत उद्धव ठाकरे साहेब तिथं प्रेस घेऊन बोलत नाहीत तोपर्यंत फक्त चर्चेला आपण खरं समजून कुठलाही तिथं निर्णय घेऊन असं मला वाटतं. या निवडणुकीत शरद पवारांचे वोट ट्रान्सफर झाले नाहीत मातोश्री म्हणजे शिवसेनेला, असं काही आमदारांचं म्हणणं आहे. मशालीला वोट ट्रान्सफर झाला नाही त्याच्यामुळे पराभव झाला. कसं आता शेवटी त्यांना जे वाटतं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे, आम्हाला जे वाटतं ते आम्ही सांगितलेलं आहे. पण मी जो मुद्दा आज घेतला तो पार्टीच्या पलीकडे जाऊन होता, तो त्यांच्या गटासाठी सुद्धा होता, काँग्रेससाठी सुद्धा होता, आमच्यासाठी सुद्धा होता. म्हणजे विदर्भामध्ये लोक अक्षरशः सोयाबीन त्यानंतर कपाशी याचे भाव कमी असल्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले आहेत. तिथं ज्या पक्षाने बाहेरून कापूस आणला, ज्या पक्षाने सोयाबीनवर लक्ष दिलं नाही, ज्या पक्षाने दुधावर लक्ष दिलं नाही, अशा पक्षाला जर तिथं जास्त मतदान होते आणि ते निवडून येतात, याच्यावरनं मला असं वाटतं की काहीतरी चुकतंय, काहीतरी कुठेतरी पाणी मुरते. ते कुठं मुरते एवढं फक्त कळावं. ते कळत असताना लोकशाही मार्गाने सगळ्यांसमोर ते चिकित्सा झाली पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे. ठाकरे गटाच्या आमदारांचं हे पण होतं की भूमियातनं बाहेर पडायचं आणि कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घ्या, अशा पद्धतीची भूमिका त्यांच्या बैठकीत त्या आमदारांनी मांडली. ठीक आहे, आता त्याच्याबद्दल न राऊत साहेबांनी स्पष्टीकरण दिलं, न उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्टीकरण दिलं, न आदित्य ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं की अशी अशी चर्चा झाली आणि असं असं आमचं मत आहे आणि मग आम्ही त्याच्यावर ही भूमिका घेत आहोत. फक्त चर्चेतून आपण एखादा निर्णय घेणं हे योग्य नाही. काल आमच्या बैठकीत काय चर्चा झाली ही स्वतः मी तिथं बोलून दाखवतोय आणि त्याच्यात बहुतांश ठिकाणी जे काही कन्फ्युजन आहे नाही तर डाऊट आहे ईव्हीएम मशीनचं हे मी तिथं आपल्या सगळ्यांसमोर तिथं व्यक्त केलं. ईव्हीएम संदर्भात तुमच्याकडे एवढी चर्चा झाली, त्याचवेळी मग आत्मचिंतन म्हणून बाबा आपल्या काय चुका झाल्या, उदाहरणार्थ अनेक ठिकाणी बंडखोरी आपण थांबू शकलो नाही. 20 पेक्षा जास्त ठिकाणी बहुधा तुमच्या मैत्रीपूर्ण लढती मयुवामध्येच झालेल्या आहेत. नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात मुख्यमंत्री पदावरचा विषय तो संघर्ष, या सगळ्या गोष्टींवरती कधी तुम्ही चिंतन करणार नाहीत का? तर बघा, याच्यावर चिंतन करायचं झालं तर 57 ठिकाणी महायुतीमध्ये बंडखोरी झाली होती, त्याचा प्रभाव त्यांना तिथं मात्र आला नाही. आणि आम्हाला जर तुम्ही बघितलं तर बंडखोरीचा खूप इम्पॅक्ट तिथं आला असं नाही, पण आम्हाला जे ट्रम्पेट नावाचं चिन्ह आहे त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आला. 11 ठिकाणी आमचे उमेदवार तिथं पडलेले, त्यामुळे त्याचा तर आम्ही अभ्यास पूर्वीपासून केलेला आहे. दुर्दैव असं यंदा सुद्धा 11 ठिकाणी आम्हाला फटका बसलेला आहे. लोकांपर्यंत जाऊन सुद्धा माझ्याच मतदारसंघामध्ये रोहित पवार नावाचा एक डमी उमेदवार जो उभा केला होता त्याला ट्रम्पेट दिलं होतं, 3,500 मतं त्यांनी खाली. त्याच्याबरोबर इतर ठिकाणी सुद्धा 11 उमेदवार आमचे त्याच्यामुळे तिथं पडले, त्याच्यावर चर्चा झाली. त्याच्याचबरोबर जे काही ओबीसी मराठा हा जो वाद या महाराष्ट्रामध्ये मुद्दामून काही सत्तेत असलेल्या लोकांनी निर्माण केला आणि त्याच्यावर एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण झालं, त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात फरक झालेला जाणवतोय. हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न कटेंगे बटेंगे याचाही तिथे इम्पॅक्ट आहे. पण आणि लाडकी बहीण योजनेचा, आता ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या तर ते 4 ते 5% येऊ शकतं प्लस मायनस. पण आमचं मत असं आहे की एवढा मोठा जो इतर ठिकाणी फरक झालाय, आता अशोक बापूंसारखे उमेदवार
पडला पण 5,000 पडला तर आम्ही म्हणलो असतो की ठीक आहे, तो जो इम्पॅक्ट आम्ही गृहीत धरतोय तो त्याच्यामध्ये डायरेक्ट 74,000 पडणं हे थोडंसं आम्हाला मान्य होत नाही. तुम्ही जर भोसरीमध्ये गेलात तर तिथं कुठलेही सर्वे तुम्ही बघा, त्याच्यामध्ये सकारात्मक सर्वे येत होते, तर डायरेक्ट 50,000चा फरक म्हणजे तिथं 1 लाखाली मतदान वाढतं आणि आमचा उमेदवार 50,000 पडतो. तसंच तिथं इतरही मतदारसंघ आपण जर घेतले तिथं त्याच बाबतीत काही घोळ झालेला आहे. त्यामुळे मला काय म्हणायचं आहे की आम्ही सगळ्यांवर चर्चा केली, सगळ्या गोष्टी इतर गोष्टी आमच्या हातात आहेत. जी गोष्टी आमच्या हातात नाही ते ईव्हीएम. आता ईव्हीएम आमच्या हातात असलं असतं तर ते सुद्धा आम्ही टीव्ही समोर बोललो नसतो, तुमच्या पण आलो नसतो. पण ही गोष्ट इलेक्शन कमिशनच्या हातामध्ये आहे. त्यामुळे आता आम्ही तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय, लोकांकडून सुद्धा मुवमेंट झाली पाहिजे. नाही तर 2029ला जेव्हा इलेक्शन होईल कुणीही सामान्य कुटुंबातून एखादा व्यक्ती इलेक्शनला उभा राहू शकत नाही, अशी आजची परिस्थिती आहे. आणि जर सामान्य कुटुंबातल्या लोकांना इलेक्शनसाठी उभं राहायचं असेल तर आजच या लढ्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा. आणि आम्ही लढीत राहू नये, जो निकाल तसाच ठेवा. आमचं काही मत नाही, फक्त आमचं मत आहे की चिकित्सा मशीनची आम्ही सांगेल त्या मशीनची लोकांसमोर तिथं झाली पाहिजे आणि लोकांसमोर खरं काय हे आलं पाहिजे. विश्वंभर चौधरी 100 जागांचे अनालिसिस केले, महाविकास आघाडीच्या 100 जागांना मतविभाजनाचा फटका बसलाय असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही जो दोष EVM आहे त्याऐवजी उमेदवार जे देण्यात आले सारख्या नावाचे असतील किंवा तिसरे चौथे उमेदवार जी मतं घेऊ शकतील 20 ते 25,000 पर्यंत अशा 100 जागा आहेत आणि विनिंग मार्जिन आहे ते 2,500 ते 6,000च्या दरम्यान अशा 70 जागा आहेत त्या महाविकास आघाडीच्या गेलेल्या आहेत. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मतविभाजन हे प्रमुख कारण दिसतंय जे महाविकास आघाडीची स्ट्रॅटेजी फेल ठरली. म्हणजे महायुती हरियाणा पॅटर्न तिथं तुम्हाला वरचढ ठरली आहे, तुम्ही स्ट्रॅटेजीत मागे पडलात. आता EVMच्या नावानं ओरडण्यात काही अर्थ नाही. नाही काय नाव तुमचं? विश्वंभर चौधरींना मला विनंती करायची की जो काही डेटा आम्ही इथं मांडलेला आहे त्याचाही तुम्ही तिथं अभ्यास करावा. आता याच्यामध्ये जिथं आपल्याला नंबरमध्ये काही तफावत आलेली आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 94 ठिकाणी ती तफावत आली, त्यांचे 85 ठिकाणी महायुतीचे उमेदवार तिथे निवडून आले. याचाही कुठे ना कुठेतरी अभ्यास तिथं झाला पाहिजे. आणि त्याच्याचबरोबर जर ते म्हणतात ते जे आहे म्हणजे ज्याच्यामध्ये करेक्शन आपण म्हणतो ते करेक्शन जर आम्ही केलं असतं, समजा त्याच्यात आम्ही योग्य ठरलो असतो आणि ह्या ज्या गोष्टी त्या झाल्या नसत्या तर कदाचित मग आम्ही 180 190 पर्यंत गेलो असतो. मी 190 180 नाहीतर 200च्या जागेबद्दल बोलतच नाही. करेक्शनमध्ये नाहीतर ज्या काही त्रुटी आहेत त्यात आम्ही कमी पडलो म्हणून म्हणतोय. कदाचित सत्तेत नव्हतं येणार पण 120 पर्यंत तरी पोहोचायला पाहिजे होतं. ते 120 पर्यंत आम्ही का पोहोचलो नाही त्याची कारण मी सांगितली. आणि विश्वंभर चौधरींचा विषय जर आपण कन्सिडर केला ज्याच्यामध्ये आम्ही जिथे कमी पडलो ते जर आम्ही ऍड केलं आणि मशीनमध्ये ही तफावत आली नसती तर आम्ही 180 पर्यंत पोहोचलो असतो. जर तुम्ही साहेबांमध्ये एक रिपोर्ट आला होता, IB रिपोर्टच्या नावाखाली आला होता, नाही तर चर्चेत आला होता, तर BJPचा एक रिपोर्ट आला होता लाडकी बहीण योजना येण्यापूर्वी की महाविकास आघाडीचे 180 उमेदवार तिथे निवडून येतील. आता विषय एवढा आहे की त्यांचं आणि माझं मत एकत्रित केलं, माझं करेक्शन त्यांचं करेक्शन जर आपण केलं तर आमचा आकडा 190च्या आसपास जातोय. 190चा विषय नाही, आमचा विषय 120 25 30 37चा विषय आहे. त्या विषयावर जसं बॅलेट पेपरवर जे दिसतंय 137 त्याच्या आसपास आमचे उमेदवार यायला पाहिजे होते. आणि मग आमचे 137 त्यांचे 140च्या आसपास खेळ हा सर्व अपक्ष उमेदवार जे उभे राहिले त्याच्यावर तो आला असता, जी चर्चा झाली होती. आणि त्याच्यावर जर तुम्ही बघितलं तर BJP पासून सगळ्या लोकांनी म्हणजे आम्ही सुद्धा आणि अनेक इतरांनी इंडिव्हिज्युअल म्हणजे जे अपक्ष कॅन्डिडेट त्यांना फोन केले होते, त्यांना बोलवण्यात आलं होतं, चर्चा सुद्धा तिथे सुरू झाली होती. पण जो निकाल लागला तो कोणालाच हा न पचणारा निकाल लागला. आमचं मत तुम्ही आकडेवारी बदलू नका, 50लाच आम्हाला ठेवा, पण जे काही डाऊट सामान्य लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आलेलं आहे ते मात्र पारदर्शक पद्धतीने हे कुठेतरी लोकांसमोर क्लिअर झालं पाहिजे. नाही तर येणाऱ्या कुठल्याही निवडणूकमध्ये लढत असताना डाऊट जर डोक्यात राहिलं तर लोकशाही जिवंत राहणार नाही. लोकसभेला पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि महाराष्ट्र ही 3 मोठी राज्य होती ज्याचा मोठा आकडा हा लोकसभेसाठी महत्त्वाचा असतो. त्यावेळी तुमच्या मनात शंका काय? दादा तुम्हाला हेच सांगितलं मी की त्यावेळी जे मतं इन्क्रीज झाले त्या इन्क्रीजमध्ये परत एकदा आपल्याला मी सांगतो त्याच्यामध्ये जो आकडा वाढला 2014 पार्लमेंटमध्ये 4,87,00,000 मतदार होते. 2014 असेंब्लीमध्ये विधानसभेमध्ये 5,24,00,000 होते, 37 लाख वाढले. 19ला पार्लमेंट म्हणजे लोकसभेला 5,40,00,000 आले. 19 असेंब्लीला 5,51,00,000 10 लाख वाढले. त्यानंतर 19ला जे असेंब्ली झालं त्याच्यामध्ये 5,51,00,000 मतदान झालं. आता असेंब्ली 2024 म्हणजे आम्ही जी लढलो 6,95,00,000 गेलं. आता आम्ही डाऊट का घेत नाही, 2019ला असेंब्ली म्हणजे मी ज्याच्यात गेल्या वेळेस आमदार झालो होतो त्याच्यात आणि ज्याच्यामध्ये गेल्या वेळेस म्हणजे 31 खासदार आमचे निवडून आले त्याच्यात 5,71,00,000 20 लाख फक्त मतदान वाढलेलं आहे. 20 लाख. आता प्रश्न असा आहे की पार्लमेंट 6 महिन्यापूर्वी झाली आणि आता असेंब्ली आता आम्ही जी लढलो त्यात 74 लाख मतदान वाढलेलं आहे. त्यामुळे हा आकडा जो 20 लाखाच्या आसपास नाही तर 10 लाख नाही तर नेहमी दरवर्षी हा 5 लाखाली वाढतो याच्या आसपास असला असता तर आम्ही तुम्हाला बोललोच नव्हतो, चर्चा केलीच नसती. 74 लाख मतदान मोबिलाईज करायला आपल्याला किती गाड्या लागतील? 40,000 मतदान माझ्या मतदारसंघामध्ये समजा वाढले तेवढं मतदान मोबिलाईज करायला 11,000 गाड्या लागल्या असत्या. बसेस घेतल्या असत्या तर 5,000 बसेस लागल्या असत्या. आता 74 लाख मतदान हे गावातलं मोबिलाईज झालं का बाहेरून आणलं गेलं का या तालुक्यात गेलं का तिथंच असणाऱ्या व्यक्ती 2 ठिकाणी मतदान केलं हे कुठेतरी आता स्पष्ट व्हायला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. नाही आकडे जर बघितले तर भाजपचा आकडा अशा पद्धतीने आलेला आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी खूप वेळ घालवला तर दादा आणि BJP मिळून सत्ता स्थापन करू शकतं. दादांनी वेळ घालवला तर BJP आणि एकनाथ शिंदे साहेब तिथं सत्ता स्थापन करू शकतं. त्यामुळे आता बरंच काही दिवस या गोष्टी चालतील असं नाही. खरं तर पहिल्या दिवशी या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. उगाच रटाळ पद्धतीने खेचाखेची सुरू आहे. सगळ्यांना माहिती काय होणार आहे. भाजपचंच तिथं मुख्यमंत्रीपद येऊ शकतं. फक्त दाखवण्यासाठी कदाचित एकनाथ शिंदे साहेबांना 1 वर्ष दिलं जाऊ शकतं, नाहीतर 5 वर्ष मुख्यमंत्री हे भाजपचेच राहतील. आणि भाजपने सांगितलं 2.5 तर 2.5 वर्ष होईल. 2.5 वर्ष झाल्यावर पुढच्या 2.5 वर्ष भाजपच राहील. दिलं तर चांगली गोष्ट आहे. आम्ही सुद्धा त्या गोष्टीचं स्वागत करू, अभिनंदन करू.
पण भाजपला तुम्ही चांगल्या पद्धतीने जर ओळखत असाल तर भाजप सहजपणे अजितदादांना मुख्यमंत्री बनवतील असं नाही. एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा बनवणार नाही, पण गेले 2.5-3 वर्ष एकनाथ शिंदे साहेब असल्यामुळे आता एकनाथ शिंदे साहेबांना मागण्याचा अधिकार आहे, म्हणून फक्त ते थोडंसं पुढं मागे करत आहे. जर त्यांना गेल्या 2.5-3 वर्षात मिळालं नसतं तर मग एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा मागितलं नसतं. त्यामुळे शेवटी भाजपला ताकद खूप मोठी मिळालेली आहे. मुख्यमंत्री हा भाजपचाच झाला तर होईल, फक्त कोण होईल, देवेंद्र फडणवीस साहेब होतील का आपल्या महाराष्ट्रातलाच एक भाजपचा नेता जो 2019ला त्याला तिकीट नाही मिळालं, तो केंद्रात जाऊन त्यांनी चांगलं काम केलं, अशा व्यक्तीला दिलं जाईल, हे मात्र सांगता येणार नाही. आल्यानंतर त्या बाबतीत चर्चा करू. पालकमंत्रीपदाबाबत तीन आता म्हणजे वादविवाद सुरू झाले, म्हणजे आधी मुख्यमंत्री ठरला, आता पालकमंत्री नाशिक, पुणे, जे महत्त्वाचे रायगड जिल्ह्यात त्यांच्यात वाद सुरू आहेत. महायुतीत खिचडी झाली असं वाटतं. नाही, आता शेवटी तो त्यांचा अधिकार आहे, त्यांना मॅन्डेट तसं मिळाले, कसं मिळालं हा प्रश्न वेगळा, पण मिळालं असेल तर त्यांना कोणाला द्यायचं ते आता गेल्या वेळेस पण बऱ्याच लोकांनी कोट बीट जॅकेट शिवून ठेवलं होतं, त्यांना मिळालं नव्हतं, त्यांचा अधिकार पहिला असावा. त्यामुळे थोडंसं वादविवाद होतील, बरीच काही चर्चा आपल्या टीव्हीवर बघायला मिळेल. जे काही आपण सोप ऑपरा ज्याला म्हणतो, नाहीतर जे काही पारंपरिक आपण चॅनल्स तिथं बघतो ते जरा काही दिवस बंद करून फक्त न्यूज चॅनल जरी बघितले तरी आपल्याला एंटरटेनमेंट पुढचे बरेच दिवस बघायला मिळेल असं मला वाटतं.